माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येत नसेल किंवा भरायचा असेल आणि तुम्हाला भरता येत नसेल तर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे त्या प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर याल। इथं आल्यानंतर तुम्हाला इथं 3 ऑप्शन दिसतात, 4 ऑप्शन दिसतात। मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे। जर तुम्हाला कागदपत्रे माहिती नसेल तर आवश्यक कागदपत्रे याच्यावर क्लिक करून तुम्ही कागदपत्रे माहिती करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मला अशा प्रकारचा ऑप्शन पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं 3 लाईन दिसतात उजव्या साईडला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा, इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील। यापूर्वी केलेले अर्ज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, योजना आणि प्रोफाईल आणि लॉगआउटचा ऑप्शन दिसेल। जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर याच्यावर देखील व्हिडिओ मी आणलेला आहे, व्हिडिओ पाहू शकता तुम्ही। माझ्या चॅनलवर जाऊन तुम्हाला तेथे नक्कीच व्हिडिओ मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावर तुम्हाला टॅप करायचा आहे। त्याच्यानंतर ज्या मोबाईल नंबरने तुम्ही लॉग इन केला किंवा ज्या नंबरने रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कोणत्या आधार कार्डने तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला होता, त्या नंबर आधार कार्डवर रजिस्ट्रेशन केला होता तोच आधार कार्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट आधार याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहिले काय होतं की आधार कार्ड टाकायचं होतं, आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट OTP येत होता। OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सक्सेसफुली लॉग इन होत होता। पण आता काय झालं आहे, OTPचा जो ऑप्शन होता तो काढून टाकला आहे आणि डायरेक्ट आता व्हॅलिडेट आधार अशा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे। तुम्ही आता इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं जे कॅप्चर दिसते, इथं जे कॅप्चर दिसते ते कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचं आहे। जर कॅप्चर समजत नसेल तर रिफ्रेश या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही रिफ्रेश देखील करू शकता। त्याच्यानंतर मेन पॉईंट म्हणजे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये कळत नसेल तर तुम्ही इथून मराठी भाषा देखील करू शकता। अशा प्रकारे टॅप करून तुम्ही इथून मराठी भाषा करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं सर्व मराठीमध्ये दिसणार आहे पुढे पेजमध्ये। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल। ओपन झाल्यानंतर त्याच्यानंतर महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव ते इंग्लिशमध्ये, ज्या आधार कार्डवर महिलेचं नाव आहे, ज्या महिलेचं नाव फॉर्म भरत आहे त्या महिलेचं आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव पूर्ण इंग्लिशमध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर पतीचे नाव, वडिलाचे किंवा पतीचे नाव, जर लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव आणि जर लग्न झालेलं नसेल तर वडिलाचे नाव, अशा प्रकारे ऑप्शन चूज करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे पती असेल तर पतीचे पूर्ण नाव आणि वडील असेल तर वडिलाचे पूर्ण नाव, अशा प्रकारे तुम्हाला टॅप करून सबमिट फॉर्म भरायचा आहे। बघा इथं तुम्हाला वडिलाचे पूर्ण नाव जे असतील ते नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्याच्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे जर लग्न झालेलं नसेल तर लग्न अगोदरचंच नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, जर लग्न झालेलं असेल तर विवाहित करा आणि जर अविवाहित असेल अविवाहित करा, विधवा असेल, घटस्फोट असेल, निराधार असेल किंवा परित्यक्ता असेल, अशा याच्यापेक्षा जे ऑप्शन असेल तुमच्याकडे ते ऑप्शन तुम्ही चूज करू शकता। आणि त्याच्यानंतर जन्मतारीख तुम्हाला चूज करायचे, कशा प्रकारे बघा, दिनांक, महिना आणि वर्ष अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जन्म आला, तुमचा जर जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर तुम्हाला इथं होय करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर होय करायचं आहे। होय केल्यानंतर अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती, बघा अर्जदाराचा जे आधार कार्डवर पत्ता आहे तेच पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जे पिन कोड आहे आधार कार्डवर ते पिन कोड तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि गाव सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका कुठं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मतदार संघ कुठं असेल ते तुम्हाला संघ सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि
शासनाच्या इतर विभागामार्फत आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर घेत असाल तर होय करा आणि घेत नसाल तर नाही करा. अर्जदाराचे बँक खाते असलेले बँकेचे तपशील, बँकेचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर बँक खातेधारकाचे पूर्ण नाव, बँक खाते क्रमांक, बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा म्हणजे डबल बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे आणि तुमचा हे बँक आधार कार्डची लिंक आहे का हे महत्त्वाचं आहे. जर लिंक असेल तर होय करा आणि नसेल तर तुम्हाला नाही करायचं आहे. त्याच्यानंतर खाली उल्लेख केलेल्या सर्व कागदपत्रे अपलोड करावे. बघा आधार कार्डवरील समोरील बाजू इथं बघा आधार कार्डची जी पहिली बाजू आहे ती बाजू अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर आधार कार्डची मागची बाजू आहे ती अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे कोणताही डॉक्युमेंट असेल जसं जन्म प्रमाणपत्र असेल, शाळा सुटल्याचा दाखला असेल किंवा आदिवासी प्रमाणपत्र असेल किंवा 15 वर्षाचे राशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल, कोणताही एक याच्यापैकी ठीक आहे ते अपलोड इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे राशन कार्ड आहे का होय करायचं आहे. असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. ठीक आहे. त्याच्यानंतर हमीपत्र, अर्जदाराचं हमीपत्र, जर हमीपत्र नसेल तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर भरून ते हमीपत्र भरल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर जो अर्जदार आहे ज्या महिलेचा फॉर्म भरत होता त्या महिलेचा इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि त्याच्यानंतर हमीपत्राचा स्वीकार करा अशा प्रकारे टिक मार्क करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सगळी माहिती व्यवस्थित भरून घ्यायची. व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म हा सबमिट ऑप्शनवर क्लिक करून सबमिट करायचा आहे. आता फॉर्म भरल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला इथं व्यवस्थितपणे पाहायचं आहे की तुम्ही माहिती जी भरलेली आहे ती सगळी व्यवस्थित आहे का, नाव वगैरे व्यवस्थित आहे का, जे तुमचे वैवाहिक स्थिती आहे ते बरोबर आहे का, बँक अकाउंट नंबर बरोबर आहे का, पिन कोड बरोबर आहे का, सर्व माहिती तुम्हाला चेक करायची आहे. चेक केल्यानंतर तुमचे जे खाली कॅप्चर दिसतं इथं तो कॅप्चर तुम्हाला इथं फिल करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती चेक केल्यानंतर ती माहिती दोनदा चेक करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर एकदा सबमिट केलं तर तुम्हाला पुन्हा एडिट करता येणार नाही हे लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर तुम्ही दोनदा माहिती चेक करा आणि जर चुकला असेल काही तर तुम्ही इथे एडिटच्या ऑप्शनवर एडिट करून तुम्ही माहिती पुन्हा एकदा भरू शकता आणि त्याच्यानंतर व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर जे तुमचा फॉर्म आहे ते फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे आणि जे ॲप्लिकेशन नंबर आहे ते तुम्हाला इथं शो होईल. त्याच्यानंतर जे ॲप्लिकेशन ज्याचा फॉर्म भरला, ज्या महिलेचा फॉर्म भरला ते तुम्हाला इथं नाव दिसेल. अशा प्रकारे तुम्ही वेबसाईटवरून माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अशा प्रकारे भरू शकता. व्हिडिओ पसंत आला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळणार आहे. तर भेटूया नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.